राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजनेअंतर्गत येवला मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 1,25,00,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे। याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या विकास कामांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून डिजिटल शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे। येवला तालुक्यातील नगरसूल, राजापूर आणि गुजरखेडे तसेच निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूर आणि खडक माळेगाव या गावांमध्ये ही कामं होणार आहेत। नगरसूल, राजापूर, गुजरखेडे, लासलगाव, उर्दू स्कूल आणि विंचूर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लासरूम, कोडिंग लॅब आणि रोबोटिक्स लॅब उभारण्यासाठी प्रत्येकी 20 लाख, तर खडक माळेगाव येथील मुलींसाठी डिजिटल अभ्यासिका उभारण्यासाठी 25 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। भुजबळ यांच्याकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळावं तसेच पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावावा यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। या माध्यमातून या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। या कामांमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि कोडिंग सारख्या अत्याधुनिक विषयांचं शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यास मोठी मदत होणार आहे। ही मंजूर झालेली सर्व कामं तातडीने सुरू करण्यात येणार असून वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।